चिकन ग्रेव्ही बनवणार आहे। त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतले। त्याच्यासाठी लागणारे मसाले बघूया आपण। इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतले, एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय आणि थोडंसं वाटण बनवलंय, थोडंसं सुकं खोबरं, कोथिंबीर, अर्धा इंच आलं आणि 9-10 लसूण पाकळी हे असं बारीक वाटण केलेलं आहे। तर मसाले टाकून आपण हे चिकन आहे ना 15 मिनिट मुरायला ठेवायचं। त्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। इथे मी 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा मिरची पावडर आहे, छोटा अर्धा चमचा हळद, यामध्येच आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। आता हे आहे ना आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। हातानेच मी ह्यामध्ये मिक्स करून घेते, म्हणजे सगळे हे जे चिकनचे पीस आहेत ना याला मसाला चांगला लागला जाईल। तुम्ही ह्यामध्ये 1 ते 2 चमचे दही वापरू शकता, मी इथे दही नाही वापरलेलं। आता हे जे आपण चांगलं मिक्स करून घेतलंय, आता हे आपण 15 मिनिट ह्याला असंच मुरायला लावूया। तर इथे पहा सगळ्या चिकनच्या पीसला मसाला लागलेला आहे। तर हे आपण 15 मिनिट असं झाकून ठेवायचं। तोपर्यंत आपण इथे कांदा वगैरे जे आहे ना मसाले ते आपण सगळे मसाले आपण भाजून घेऊया। आता इथे मी 1 चमचा तेल ओतलेलं आहे आणि 1 चमचा तूप घातले, साजूक तूप, तुम्ही तेलही ओतलं तरी चालेल। आता ह्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया। तेल टाकलेलं आहे। आता हा कांदा आहे ना चांगला ब्राऊन रंगावरती तेलामध्ये परतून घ्यायचा आणि ह्यामध्ये तूप टाकलं ना खूप मस्त असं चिकन ग्रेव्ही होते। 1 चमचा तेल आणि 1 चमचा तूप वापरले मी ह्यामध्ये। आता चिकन मुरायला ठेवून झालेले आहे 15 मिनिट। तर इथे पहा कांदा चांगला ब्राऊन झालेला आहे। आता आपण ह्यामध्ये परत थोडेसे मसाले टाकून घेऊया। पहिले आपण ह्यामध्ये टोमॅटो टाकूया, कांदा ब्राऊन झालाय। 2 मिनिट आपण टोमॅटोही ह्यामध्ये चांगला परतून घेऊ। तर ह्यामध्ये आपण हे जे वाटण केलेलं आहे ना हे पण ह्यामध्ये टाकायचं। खोबरं मी थोडंसं आपलं 1 इंचभर घेतलेलं, आलं, लसूण आणि कोथिंबीर। तर ह्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। तर ह्यामध्ये 1 चमचा चिकन मसाला आहे तो टाकते मी, 2 छोटे चमचे धना पावडर आहे, तर हे चांगले मसाले ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। इथे वाटणही एकदम मस्त परतलेलं आहे। तर आपण चिकनमध्येच जेवढं मीठ पाहिजे तेवढं चिकनमध्येच टाकलेलं आहे, त्यामुळे ह्या मसाल्यामध्ये अजिबात मी मीठ नाही टाकलेलं। आता ह्यामध्ये आपण हे मुरलेलं चिकन आहे ना हे टाकून घेऊया। तर इथे मी गॅस बारीक केलाय। आता आपण ह्या मसाल्यामध्ये हे जे चिकन आहे ना मुरलेलं हे सगळं चिकन ह्यामध्ये टाकून घेऊया। तर हे टाकून आपण ह्याला चांगले मिक्स करून घ्यायचं। सगळीकडून आपण मसाल्यामध्ये चिकन मिक्स करून घेतलेलं आहे। सगळ्या चिकनला जो मसाला आहे ना तो लागला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपण गॅस बारीक करून ह्यावरती झाकण ठेवूया। आता ह्यावरती मी झाकण ठेवते आणि 5 मिनिटांनी आपण हे चिकन परत मिक्स करून घेऊया, चिकन ग्रेव्ही। आता इथे 5 मिनिट झाले, आपण हे चिकन ग्रेव्ही मिक्स करून घेऊया। आता ह्याला किती असं पाणी सुटलेलं आहे, म्हणून ह्यासाठी ह्यामध्ये ना पाणी वगैरे अजिबात नाही वापरायचं, मसाल्यामध्येच हे चिकन शिजवून घ्यायचं। हे चिकन शिजायला कमीत कमी आपल्याला 20 ते 25 मिनिट लागतात। तर इथे पहा हे परत आपण मिक्स करून घेतलेलं आहे। आता परत आपण ह्याच्यावर झाकण ठेवून
असं 2-3 वेळा आदनमधनं मिक्स करून आपण ह्याला चांगलं शिजवून घेऊया. ह्यावरती परत झाकण ठेवते आणि आदनमधनं आपण 5-5 मिनिटांनी 2-3 वेळा मिक्स करून घेऊ. तर इथे पहा आपण अर्धा तास हे चिकन ग्रेव्ही शिजवून घेतलेली आहे. एकदम मस्त असं हे चिकन शिजलेलं आहे. झालेलं आहे चिकन ग्रेव्ही खाण्यासाठी तयार झालेली आहे.